नमस्कार. आज आपण एक सलवार कटिंग बघणार आहोत. अगोदर मी हे कापड घेतले, तर हे कमी जास्त असतं म्हणून एक लाईन मारून घेतले. हे आपण सरळ करून घेऊ. बेल्ट कटिंग साठी एक मार्किंग केलंय. आता आपल्याला बेल्ट 5 इंचचा ठेवायचा, त्याच्यासाठी मी 8 इंचवर एक मार्किंग केलंय. 8 इंचवर ह्याच्यासाठी मार्किंग केलंय. 2 इंच 1.5 इंच वरून असं फोल्डिंग साठी आणि अर्धा इंच सिलाईसाठी, आणि इकडून अर्धा इंच शिलाईसाठी जातं, आणि मग आपला 5 इंचाचा बेल्ट तयार होतो. त्याच्यानंतर हे 2.5 इंचावर एक पट्टी काढली, ती खालच्या बॉटम साठी आहे. अगोदर आपण ह्याचं कटिंग करून घेऊ. हे झालं. आता हे बेल्ट साठी जे कापड काढलंय, तर आपण अगोदर हे सलवारचं मेजर बघूयात. त्याचा मेजरमेंट, ह्याची लेंथ आहे 36, कमर 38, हिप 42 आणि बॉटम 14. तर हे आपण बेल्ट साठी काढलंय, ते आपण अगोदर बघूया किती आहे. आता बेल्ट साठी आपल्याला किती लागणार, कमरचा अर्धा प्लस 4 इंच, तर कमर 38 आहे, त्याचा अर्धा होतो 19, आणि त्याच्यात 4 इंच प्लस केलं तर 24. तर 24 हे आपल्याला नाहीये, तर इकडे एक जोड येईल, तो नंतर आपण साईडने निघाल्यावर स्टिचिंग करताना जोड लावून घेऊ. हे झालं बेल्ट. हे झाले बॉटम साठी पट्टी. आता आपण सलवारची कटिंग, तर कपडा कसा अंथरून घ्यायचा ते अगोदर आपण पाहूयात. तर माझ्याकडे 2.25 मीटर कपडा होता, तर बॉटम आणि बेल्ट काढून एवढा वाचलाय. त्या अगोदर आपल्याला साईडच्या पट्ट्या काढून घ्यायच्यात. हे बघा, हे कापड अंथरून आता साईडचे पट्टे आपल्याला किती घ्यावे लागतात. अगोदर आपल्याला याच्यावर उंची मोजून घ्यायची. उंची किती आहे हे बघा, उंची आहे 36. त्याच्यामधून 5 इंचाचा आपण मायनस करायचे बॉटम साठी. तर वरच्या बेल्ट साठी 5 इंच मायनस केलं तर 31 राहते. 31 मधून खाली आपण बॉटम साठी वेगळी पट्टी लावणार आहे, ती 1.5 इंचाची आहे, ते पण आपण मायनस करून टाकूया. तर 29 आणि हाफ आणि अर्धा इंच, म्हणजे आपण 30 इंच पूर्ण लेंथ घेऊया. अर्धा इंच शिलाईमध्ये इकडे तिकडे होतं, 30 घेऊया. 5 इंच बॉटम साठी आपण मायनस केलं, आणि 1.5 इंच आपण खालच्या 5 इंच बेल्ट साठी मायनस केलं, आणि 1.5 इंच बॉटम साठी मायनस केलं. तर 30 ची लेंथ घेतली. तर हे पट्ट्यांची हे किती घ्यायचे असते, 6.5. 6.5 7 पण घेऊ शकता तुम्ही. तर हे पा हे 7 इंच येते. 7 इंच पण घेऊ शकतो. आणि आपला बॉटम किती आहे, 14. तर आपला बॉटम किती येणार आहे, 7 इंच, त्याच्यात प्लस 1.5 इंच करायचंय.
आणि आपली लेंथ किती आहे 30. 30 इंच. तर हे किती आलंय. जर तुम्हाला हे कट करायचं असेल तर कट करू शकता, किंवा तुम्हाला अखंड कली ठेवायची तर अखंड ठेवायची. मी आता हे पूर्ण अखंडच ठेवणार आहे. आणि इथे एक काम करते, हे पट्टे कट करून घेते साईड. हे झाले. आता पहा, आता आपल्याला ह्याच्यातून कली काढायची. काउंटर थोडा छोटा आहे. आता हे पहा, हे आपल्याला साईडचे पट्टे काढल्यानंतर हे आपल्या इथं 1.25 इंच आलंय. आता काउंटर थोडा छोटा असल्यानंतर हिथपासून ते या साईडला यायचं. इकडे आपल्याला 10 इंचावर आसनचं मार्किंग करायचंय. इथं 10 इंचावर आसनचं मार्किंग केल्यानंतर इकडे किती होतं 1.25 इंच. तसंच 1.25 इंचावर आपल्याला इकडे पण मार्किंग करायचंय. आणि या मार्किंग पासून ते या मार्किंग पर्यंत टेप पकडून एक लाईन मारायची सरळ. पकड. आणि हे मारलेले लाईनवर कट करून घ्यायचे. हा, आता हे पहा, ही आपली झाली ही एक कली. आता ही वाली उचलून ह्याच्यावर अशी ठेवायची. ही अगोदर बंद आहे, हिला पण कट करून घेऊ. तर हे वाले उचलून याच्यावर ठेवायचे. आणि ह्याच्या बरोबर ही कट करून घ्यायची. हे पहा, आता हे आपण एकावर एक आता हे पहा, आपण हे ह्याच्यावर असं उलट ठेवून, सलवार उलटी ठेवून हे बरोबर ह्या कली कट केल्यात. हे 4 कली झाल्या. ह्याच्या 4 कल्या झाल्या. आता ह्याच्यामध्ये आपण थोडं कमी जास्त आहे हे कटिंग करून घेऊ. आता हे आपली सलवार कटिंग झाली. आता सलवारचे आपले हे पार्ट. आता हे पहा, ही ह्याच्या 1 2 3 आणि 4 हे झाले याचे कली. बाजूच्या कळ्या, हे त्याचे साईडचे पट्टे, हे त्याचा बेल्ट आणि हा त्याच्या बॉटम साठी पट्टी. आता हे बेल्ट
बेल्ट साठी आपल्याला जोड लागेल, तर हा आपल्याकडे कपडा राहिलाय, ह्याच्यातून आपण ह्या बेल्ट साठी असा जोड लावून घेऊ. आता आपला बेल्ट किती आहे, आपली कमर किती आहे 38, तर आपल्याला बेल्ट कितीचा लागणार आहे 24चा बेल्ट. कमरचं जे माप असतं त्याच्या अर्ध करायचं आणि त्याच्यामध्ये 4 प्लस करायचं, 4 किंवा 5 पण प्लस करू शकता. तर आपलं 38चा हाफ येतो 19. 19 मध्ये आपण प्लस 4 केलं तर किती होतात 23 होतात. 1 इंच आपण शिलाईसाठी 24चा आपण बेल्ट तयार करायचा आहे. आणि 1.5 इंचाचा मी बॉटम ठेवलाय, त्याच्यासाठी ही 2.5 इंचाची पट्टी आणि ही साईडचे पट्टे. आता हे आपलं पार्ट 1 मध्ये हे आपण सलवार कटिंग केलंय. आता पार्ट 2 मध्ये मी याची स्टिचिंग दाखवणार आहे, त्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या भेटेल. थँक्यू. आणि हा, तुम्हाला माझे कटिंग जर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रोज व्हिडिओ पाहत राहा. तुम्हाला असेच नवीन नवीन कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ भेटतील. थँक्यू.